श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 3 मार्चला म्हणजेच मंगळवारी या वर्षातील पहिलेच चंद्रग्रहण होणार आहे आणि हे चंद्रग्रहण हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी आलेले आहेत. यंदा 2026 मध्ये 4 ग्रहण असणार आहे. त्यापैकी 2 सूर्यग्रहण आणि 2 चंद्रग्रहण असणार आहे. चंद्रग्रहण हे नेहमी पौर्णिमेच्या दिवशीच होत असते आणि सूर्यग्रहण हे अमावस्येच्या दिवशी होत असते. दिनांक 2 मार्च वार मंगळवार या दिवशी जे चंद्रग्रहण आलेले आहेत, तर हे चंद्रग्रहण आपल्या संपूर्ण भारतामध्ये दिसणार आहे आणि ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहण हे एक अशुभ मानले जाते. ग्रहणाचा जो काळ असतो तर तो अशुभ काळ मानला जातो आणि म्हणून या काळामध्ये काही महत्त्वाचे नियम पाळले जातात. हे चंद्रग्रहण संपूर्ण भारतात दिसत असल्यामुळे आपल्याला काही महत्त्वाचे नियम पाळायचे आहेत. तसेच या दिवशी गर्भवती स्त्रियांनी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेऊन नियम पाळायचे आहेत. तसेच घरामध्ये लहान मुलं असतील किंवा आजारी मुलं असतील, आजारी व्यक्ती असेल, वृद्ध व्यक्ती असेल, तर यांनी कोणते नियम पाळावेत. तसेच या दिवशी ग्रहणाची वेळ कोणती असणार आहे, सूतक काळ कधी लागणार आहेत, वेद कधी लागणार आहेत, पुण्यकाळ कोणता असणार आहे आणि गर्भवती महिलांनी विशेष करून कोणती काळजी घ्यायची आहेत, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईप बटनला देखील क्लिक करा. तर पहा, दिनांक 3 मार्च 2026 वार मंगळवार या दिवशी हुताशनी पौर्णिमा आहे आणि या पौर्णिमेला आपल्या भारतामध्ये हे खग्रास चंद्रग्रहण जे आहे तर ते दिसणार आहे. ज्यामुळे ग्रहणाचा परिणाम जो आहे तर तो संपूर्ण देशात जाणवणार आहे आणि या ग्रहणाचा जो काळ असतो हा सूतक काळ म्हटला जातो आणि हा सूतक काळ एकूण 9 तासांचा असणार आहे. सूतक काळ हा अशुभ मानला जातो. या काळामध्ये अनेक कामं जी आहेत तर ती करण्यास सक्त मनाई केली जाते. जर आपण सूतक काळामध्ये काही कामं केली तर त्याचा नकारात्मक परिणाम जो आहे तर तो देखील आपल्यावरती पडू शकतो. आता नकारात्मक परिणाम आपल्यावरती पडू शकतो म्हणजे आपण लगेच घाबरून जायचं नाहीत. अशी कोणतीही शंका कुशंका ही आपल्या मनामध्ये न आणता अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला फक्त ग्रहणाचे जे काही महत्त्वाचे नियम आहे तर ते तुम्हाला सांगणार आहेत. ते तुम्ही फक्त पाळायचे आहे जेणेकरून या ग्रहणाचा कोणताही वाईट नकारात्मक परिणाम जो आहे तर तो तुमच्यावरती होणार नाही. आता ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहणाचा जो काळ असतो मग ते चंद्रग्रहण असेल किंवा सूर्यग्रहण असेल तर ते अशुभ मानलं जातं. या दिवशी नकारात्मक शक्ती ज्या आहेत तर त्या जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात. जे काही विषाणू आहे तर ते जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या दिवशी काही महत्त्वाचे नियम जे आहेत तर ते पाळायचे असतात. आता या हुताशनी पौर्णिमेचा प्रारंभ 2 मार्चला संध्याकाळी 5:56 होणार आहेत आणि ती पौर्णिमा मंगळवारी 3 मार्चला सायंकाळी 5:07 असणार आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये होलिका दहन हे 2 मार्चला म्हणजेच सोमवारी आहे आणि चंद्रग्रहण हे मंगळवारी अर्थात 3 मार्चला असणार आहे. त्यामुळे होलिका दहनावरती ग्रहणाचा कोणताच परिणाम होत नसल्यामुळे 2 मार्चला संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर होळी पेटवायची आहेत आणि 3 मार्चला धुलीवंदनावरती मात्र नक्कीच या ग्रहणाचा परिणाम दिसणार आहे. कारण ग्रहण जे आहे तर ते सकाळीच 6 वाजता लागणार आहेत. ग्रहण सायंकाळी 7 वाजता संपल्यानंतर आपल्याला धुलीवंदन म्हणजे धुरवड जी आहे तर ती खेळता येणार आहे. हे चंद्रग्रहण भारतासह अनेक देशांमध्ये सुद्धा दिसणार आहे
आता हे ग्रहण 3 मार्चला म्हणजेच मंगळवारी या दिवशी दुपारी 3:20 सुरू होत असून संध्याकाळी 6:47 संपणार आहे. आता या दिवशी दुपारी 3:20 ही वेळ ग्रहणाच्या स्पर्शाची वेळ असेल. सायंकाळी 4:34 या ग्रहणाची खग्रास अवस्था जी आहे तर ती सुरू होणार आहे आणि या दिवशी सायंकाळी 5:05 हे ग्रहण मध्यावर येईल आणि त्यानंतर याच दिवशी सायंकाळी 5:33 चंद्रग्रहणाची फक्त खग्रास अवस्था संपेल. मात्र या ग्रहणाचा जो काही मोक्ष आहे अर्थात संपूर्ण चंद्रग्रहण हे या दिवशी सायंकाळी 5:48 संपणार आहे. आता महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर ग्रहणामध्ये ग्रस्त असलेले अर्थात सावली असलेले चंद्रबिंब हे उदयास आलेले दिसेल, म्हणजेच ते ग्रस्त प्रस्तोदित असणार आहे. आणि मुख्य म्हणजे आपल्या भारतात कुठेही या ग्रहणाचा स्पर्श आणि मध्य हा दिसणार नाही आणि म्हणून आपल्या भारतासाठी या ग्रहणाची खरी वेळ सांगायची झाली तर ती 3 मार्च 2026 रोजी मंगळवारी सायंकाळी 5:33 पासून ते सायंकाळी 6:48 असणार आहे. आता ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहणाचा जो सूतक काळ असतो तर तो खूप महत्त्वाचा मानला जातो. वर्षातील पहिलेच चंद्रग्रहण भारतामध्ये दिसत असल्यामुळे त्याचा सूतक काळ हा सुद्धा आपल्याला पाळायचा आहे. आणि सूतक काळ हा ग्रहण सुरू होण्या 9 तास अगोदर सुरू होतो आणि ज्योतिषशास्त्रामध्ये सूतक काळामध्ये कोणतेही शुभ कार्य करणे टाळायचे असते. सूतक काळ हा 3 मार्च रोजी सकाळी 6:20 सुरू होईल आणि संध्याकाळी 6:46 म्हणजेच ग्रहण संपेपर्यंत असणार आहे. आता ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहणाच्या सूतक काळात अशी कामं आहेत जी आपल्याला चुकूनही करायची नाहीत. तर अशी कोणती कामं आहेत जी आपल्याला करायची नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती आता आपण पाहूया. तर पहा, ग्रहणाच्या काळामध्ये अन्न शिजवले जात नाही किंवा अन्न देखील खाल्ले जात नाही, कारण ग्रहणाच्या काळात शिजवलेले अन्न हे दूषित होतं असं म्हटलं जातं. तर अशावेळी बनवलेलं अन्न खाल्ल्यास पचनक्रियेवरती नकारात्मक परिणाम होतो, म्हणून ग्रहण सुरू होण्यापूर्वीच अन्न शिजवून ते खाऊन घ्यायचं आहे किंवा ग्रहण संपल्यानंतर स्वच्छ स्नान करून तुम्ही अन्न खाऊ शकता. तसेच ग्रहणाच्या काळामध्ये पूजाविधी करण्यासुद्धा मनाई आहे. ग्रहणाचा सूतक काळ सुरू होताच मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. ग्रहणाच्या वेळी नामजप, तपश्चर्या यांना विशेष महत्त्व आहे अशी धार्मिक मान्यता आहे आणि म्हणून तुम्ही ग्रहणाच्या काळामध्ये नामस्मरण करू शकता, मंत्रजप करू शकता, चांगली पुस्तकेसुद्धा तुम्ही वाचू शकता. आपल्या हिंदू धर्मामध्ये ग्रहणाला ज्योतिषशास्त्र आणि आध्यात्मिकदृष्ट्यासुद्धा विशेष महत्त्व आहे. पुराणिक कथेनुसार समुद्र मंथनावेळी अमृतपान केलेल्या राहूकेतूने सूर्य आणि चंद्र यांना गिळण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे ग्रहण होते असे मानले जाते. आणि राहू आणि केतू यांचा उल्लेख पुराणामध्ये सुद्धा आढळतो आणि म्हणून ग्रहणाचा काळ हा आध्यात्मिक साधनेसाठी सुद्धा खूप शुभ मानला जातो आणि म्हणून ग्रहणाच्या वेळी मंत्रजप, ध्यान करणे, दान करणे त्याचे पुण्य हे आपल्याला खूप अधिक पटीने प्राप्त होते. आता ज्या गर्भवती महिला आहे, त्याचबरोबर लहान मुलं आहे, आजारी मुलं आहेत किंवा वृद्ध व्यक्ती आहे, तर यांनी ग्रहणाचे नियम जे आहेत तर ते ग्रहणाचा जो काही वेदकाळ आहे सकाळी 11 वाजेपासून ते ग्रहण मोक्षापर्यंत म्हणजे ग्रहण संपेपर्यंत सायंकाळी 6:48 नियम पाळायचे आहेत. आणि जर या वेळेपासून तुम्हाला नियम पाळणं नाही शक्य झालं तर ग्रहणाचा जो मुख्य काळ आहे 3:20 पासून ते सायंकाळी ग्रहण संपेपर्यंत तुम्हाला काही नियम मी सांगणार आहे तर ते पाळायचे आहेत. जसे की पहा, गर्भवती महिलांनी या ग्रहणाच्या काळामध्ये घराच्या बाहेर जाऊ नये आणि ग्रहण जे आहे तर ते चुकूनही पाहू नका.
म्हणून तुम्हाला घरामध्येच थांबून घराच्या खिडक्या दरवाजे बंद करून घ्यायचे आहेत, पडदे लावून घ्यायचे आहेत, जेणेकरून या ग्रहणाचा वाईट परिणाम जो आहे तर तो तुमच्यावरती तुमच्या बाळावरती होणार नाही. कारण सांगितल्याप्रमाणे ग्रहण जे आहे तर ते गर्भवती महिलांसाठी अशुभ मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार गर्भवती महिलांनी ग्रहणाच्या वेळी घराच्या बाहेर चुकूनही पडू नये किंवा ग्रहणाच्या वेळी कोणतेही काम देखील करू नये, अन्यथा त्याचा गर्भातील बाळावर नकारात्मक परिणाम जो आहे तर तो होऊ शकतो. म्हणून सूतक काळापासून ते ग्रहण संपेपर्यंत तुम्हाला घरामध्ये कोणतीही भाजी कापायची नाहीत, चिरायची नाही. चाकू, सुरी, विळा यासारख्या धारदार वस्तू ज्या आहेत तर ते तुम्हाला हातामध्ये सुद्धा घ्यायच्या नाहीत आणि त्या वस्तूंना तुम्हाला स्पर्शसुद्धा करायचा नाही. तसेच स्वयंपाकघरामध्ये तुम्ही कोणताही स्वयंपाक करू नका किंवा काही पदार्थ जे आहेत तर ते सुद्धा तळू नका. फक्त तुम्हाला ग्रहणाच्या मुख्य काळामध्ये एका जागी बसून देवांचं नामस्मरण करायचं आहे आणि या ग्रहणाच्या काळात शक्यतो तुम्ही झोपूसुद्धा नका. तसेच गर्भवती महिलांनी सूतक काळ चालू होण्या अगोदरच जेवण करून घ्यायचं आहे आणि हा सूतक काळ सुरू होण्या अगोदर तुम्ही जी काही भाजी चपाती बनवली आहे त्यावरती एक तुळशीपत्रसुद्धा ठेवायचं आहे. जर तुम्ही ग्रहणाच्या अगोदरच जेवण करून घेतलं तर तुम्हाला ग्रहण काळामध्ये जेवण्याची गरज पडणार नाही. तसेच तुम्ही पाणी पिणार असेल तर त्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला तुळशीपत्र जे आहे तर ते टाकून ठेवायचं आहे आणि तेच पाणी तुम्हाला ग्रहणाच्या काळामध्ये प्यायचं आहे. घरामध्ये जी लहान मुलं असतील किंवा आजारी व्यक्ती असेल, आजारी मुलं असतील तर त्यांनीसुद्धा चुकूनही हे चंद्रग्रहण जे आहे तर ते पाहू नका. चंद्रग्रहणाचा वाईट परिणाम जो आहे तर तो मुलांवरती सुद्धा पडू शकतो. त्यामुळे आपल्या मुलांना घरामध्येच ठेवायचं आहे. तर त्यांच्यासाठी सुद्धा हा जो एक नियम आहे तर तो लागू होतो. या ग्रहणाच्या काळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त देवतांची उपासना, मंत्रसाधना, नामस्मरण, कुलदेवतेचे नामस्मरण, कुलदेवताचे नामस्मरण, स्वामींची सेवा, मंत्रपठण जे आहे तर ते आपल्याला करायचं आहे. तसेच ग्रहणाचे जे काही नियम मी तुम्हाला सांगितले तर ते सर्वसामान्य व्यक्तींनी सुद्धा पाळायचे आहेत आणि खास करून ज्या गर्भवती महिला आहेत तर त्यांनी कटाक्षाने काही नियम मी सांगितले तर ते पाळायचे आहेत. आता जर ग्रहणाच्या काळामध्ये तुम्हाला म्हणजेच गर्भवती स्त्रियांना तहान लागली, पाणी पिऊ वाटले तर अशावेळी तुम्ही पाणी पिऊ शकता, हरकत नाही. फक्त पाण्यामध्ये तुळशीपत्र तुम्हाला टाकून ठेवायचं आहे आणि ते पाणी तुम्हाला प्यायचं आहे. तसेच या ग्रहणाच्या काळामध्ये तुम्ही ज्या काही नैसर्गिक क्रिया आहे म्हणजे मलमूत्र विसर्जन किंवा ज्या काही नैसर्गिक क्रिया असणार आहेत त्या तुम्ही केल्या तरीसुद्धा चालणार आहे. हे चंद्रग्रहण संध्याकाळी संपल्यानंतर आवर्जून आजारी व्यक्तींनी, गर्भवती स्त्रियांनी आणि मुलांनी स्नान करायचं आहे आणि स्नान करताना सुद्धा तुम्हाला तुळशीपत्र टाकूनच स्नान करायचं आहे. ग्रहण काळामध्ये, सूतक काळामध्ये गर्भवती महिला औषधं पाणी जे आहे तर ते सुद्धा घेऊ शकता, काहीच हरकत नाही. फक्त तुम्ही या ग्रहणाच्या काळामध्ये झोपायचं नाही. हा एक नियम जो आहे तर तो तुम्हाला कटाक्षाने पाळायचा आहे. त्याचबरोबर गर्भवती महिलांनी बसल्या बसल्या केसांची वेणी घालणे किंवा कुठेतरी काहीतरी काठी मारणे, आपले हात किंवा पाय वाकडे करणे, हाताची पायाची बोटं मोडणे यासारख्या गोष्टी चुकूनही तुम्हाला करायच्या नाही. तुम्ही या काळामध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत तर त्या करतात आणि त्याचे वाईट परिणाम जे आहेत तर ते तुम्हाला तुमच्या बाळाला भोगावे लागत असतात. कारण ज्योतिषशास्त्रानुसार गर्भवती महिलांनी हे जे नियम आहेत तर ते पाळायचे आहेत असे सांगितले गेले आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.